रोशन गायकवाड, टॉम, विशाल इन ऍक्शन असतील आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर आज्ञा 11 मधून आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे अजिंक्य दिवेकर, पियुष अंचन, समीर दादा राऊत, मंगेश देखील आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतील. एक दोन्ही बिग फाईट लढत. विनंती असेल आज्ञा 11 आणि जे की ग्रुप आपला अतिरिक्त 11वा खेळाडू कृपया करून कॉमेंट्री बॉक्स वर पाठवायचा आहे. अकरावे खेळाडू जे की ग्रुप जर आपण पॉवर प्लेचे षटक मात्र हाताळणार कोण आहे अशी काही दुविधा नव्हती, कारण पियुष अंचन ज्या संघामध्ये आहे तिथे जास्त विचार करण्याची मात्र गरज नसते. कर्णधाराची जबाबदारी मात्र थोडीशी हलकी होते ज्यावेळी तुमच्याकडे खेळाडू त्या कॅलिबरचे असतात. पण ते खेळाडू दोन्ही संघांचा मध्ये देखील तेवढे आहेत, कारण आपण विचार करतोय विशाल, टॉम, रोशन गायकवाड देखील इन ऍक्शन असतील. त्याच्यानंतर मोहन देखील इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला समीर दादा राऊत, पियुष अंचन सर्वच मातबगर खेळाडू बदलापूर विभागामध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात. या संघामध्ये एक बिग फाईट लढा, दोन्ही संघ मात्र एका कॅलिबरचे आहेत आणि मात्र या झंझामध्ये कोण बाजी मारेल हे पाहणं फार गरजेचं आहे. पहिला चेंडू प्रगतीपथावर हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला, चेंडू मात्र सीमारेषा पार. हा येतोय टॉमच्या बॅट मधून. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज मात्र आता पियुष. आणि पहिल्या विकेटचा पतंग, बडी मछली जाल में, बिग विकेट बिग लॉस. काय कमबॅक, मोठ्या खेळाडूची ओळख काय असते ते मात्र पियुष अंचन दाखवत असताना. टॉम इज बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. डीजे आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार लगावला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळायची काहीच गरज नव्हती, कारण अत्यंत चातुर चलाक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो गोलंदाज मात्र मैदानामध्ये आपल्या नावाचा पूर्णपणे परिचय देत असताना. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, वाऱ्याच्या वेगाने मात्र चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना मनोज पांचाल यांच्या हातामध्ये सुखरूपपणे सुपूर्त करण्यात आला. जसा चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला त्याच्यामध्ये आता चौथा चेंडू मार्गस्थ. रिव्हर्स फटका, दुधारी तलवार.
आपल्याला पाहायला मिळाला पियुष अंचन याच्या गोलंदाजीवर चांगलं प्रतिउत्तर प्रहार देत असताना, पण आता मात्र चोख प्रतिउत्तर, चेंडू जातोय कृपया करून क्रॉसिंगचा जो नियम आहे त्याच्यावर पूर्णपणे लक्ष द्यायचंय. आणि आता मैदानामध्ये दिनूची जागा घ्यायला गेले ते म्हणजे मोहन. शेवटचा चेंडू मार्गस्थ. एक चेक मात्र अलाउड असेल. या षटकाचा जर आपण विचार केला 5 चेंडू मध्ये 8 धावा एकवटल्या गेल्या आणि त्याच्या चौकाराच्या नंतर विकेट देखील गमावल्या गेल्या. चांगला सुरेख फटका अलॉंग दी कार्पेट खेळायचा होता, पण चेंडू मात्र एक टप्पा ट्रॅव्हल होईल ते म्हणजे मंगेश यांच्या हातामध्ये. आणि पहिले षटक मात्र समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9 धावा. गडी गमावल्या ते म्हणजे 2. डीजे विशाल. दोन फलंदाज चांगल्या बदलापूर विभागामध्ये खेळत आपण सातत्याने पाहायला मिळतात. सम्राट सीसी मधून आपण पाहतो मोहनला आणि सायराज ग्रुप मधून आपण विशालला देखील पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे मनोज पांचाल. पहिला चेंडू मात्र मार्गस्थ. एम फॅक्टर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात मनोज आणि मोहन. चांगला फटका, तेवढा सुरक्षित रक्षण, चुकी. आणि मात्र क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. डीजे मिळाली आहे. आणि तब्बल आपण विचार केला 9 बॉलानंतर 9 चेंडूंनंतर स्ट्राइक मिळाली ती म्हणजे विशालला. पहिल्या षटकामध्ये जर चेंडू मात्र खराब झाला किंवा पाण्यामध्ये गेला किंवा कुठे हरवला गेला तर मात्र नवीन बॉल देण्यात येईल. पण दुसऱ्या षटकानंतर मात्र जुना बॉल कमिटीकडून देण्यात येईल विनंती असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि आता मात्र पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर, धावसंख्येत एकनी भर. 3 चेंडू. रिव्हर्सचा फटका विशालच्या बॅट मधून. आता मात्र दुधारी तलवार निघत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार. डीजे पण आता मात्र कुठेतरी डाउनफॉल सामोरं जावं लागतंय. चौकाराचा प्रयत्न, वाईटचा कॉल गेला असता जर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नसता तर. पण तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय.
मात्र एक चेक. पाच चेंडू. झाला फटका. खेळायचा प्रयत्न पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. येस इट इज अ वाईड कॉल. पण सना या ओव्हर मध्ये मात्र थोडासा त्रास दिला जातोय मनोज पांचाल यांच्या माध्यमातून, कारण अतिरिक्त धावा आपल्याला जर पाहायला मिळालं, तब्बल 3 अतिरिक्त धावा. आणि आता मात्र धावचीची संधी, पंचांकडे अपील असेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय. जसं आता मात्र पारितोषिकांची मेजवानी, कारण एटीएम मात्र खुलं झालंय, ते म्हणजे रोशन गायकवाड यांच्यासाठी. कारण प्रदीप दादा भोईर यांच्या माध्यमातून 3 4 जर लगावल्या चौकारांच्या हॅट्रिक साठी मात्र 501 रुपयाचं पारितोषिक सचिन दादा गायकवाड आणि सचिन दादा ठाणगे यांच्या माध्यमातून देखील प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक 3 चौकारासाठी. म्हणजे तब्बल 3 चौकार जर लगावले तर 2500 रुपयाचे मानकरी ठरू शकतात. 12 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंनंतर धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 20 धावा. गडी गमावल्या, त्या म्हणजे 3. तिसरं षटक हातात आहे, ते म्हणजे मंगेश. डब्याचा चेंडू, सुरेख फटका, अप्रतिम फटका. वाऱ्याच्या वेगाने चेंडू मात्र ट्रॅव्हल होऊन सीमारेषा पार. चौकार डीजे. मात्र प्रहार करत असताना जर आपण पाहतो बॉलिंग माहिती आहे मोहनला, कारण एकाच संघामधून, व्यावसायिक संघामधून, सम्राट सीसी मधून दोघ जण खेळतात. पहिल्या चेंडूवर मात्र चोख प्रतिउत्तर देत असताना दुसरा चेंडू मार्गस्थ. रिव्हर्सचा फटका, सुरेख फटका. तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं बाउंड्री लाईनवर. महेश यांच्या माध्यमातून रिव्हर्सचा स्वीपचा फटका. स्वीपच बोलो. रिव्हर्सचा अटेम्प्ट, पण आता मात्र कुठेतरी बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. नो कनेक्शन अँड नो कनेक्टिव्हिटी. आता मात्र रोशन गायकवाडला पहिल्या चेंडूवर मात्र अद्याप शांत ठेवलं गेलेलं आहे आणि धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजे 25 धावा. आता मात्र विकेटचा लाऊड अपील असेल पंचांकडे, पण लगेच दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश चांगला कमबॅक केला या षटकाचा जर आपण विचार केला तर मात्र तब्बल फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आहेत आणि चेंडू मात्र झाले ते म्हणजे 4. अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. धावफलकावर धावा लागल्यात, त्या म्हणजे 25 धावा. सुरेख फटका रोशन गायकवाडच्या बॅट मधून. रोशन गायकवाड स्टाईल मध्ये चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार.
आणि आता मात्र फलंदाज बाद. चार धावा. नशिबाचा चौकार. बाईच्या स्वरूपामध्ये चेंडू जातोय मात्र सीमारेषा एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज वाईट चेंडू. वेगावर जास्त भर द्यायला गेली आणि मात्र लाईन अँड लेंथ थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. वाईट चेंडू. अजूनही या षटकाचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. फलंदाज मात्र बाद. सनी इज बॅक टू द पॅव्हेलियन. आणि फलंदाज मात्र आता बाद होतोय. वॉरियर्स या संघाचे संघ मालक मंगेश दादा पुरी, तुषार दादा पवार, संदेश दादा बनसोडे आणि प्रफुल्ल दादा अंडागळे कृपया करून स्टेजवर स्थानपन्न व्हायचं विनंती असेल. बीपीएल च्या माध्यमातून तुमचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मॅच कडे.
चांगले रनिंग बिटवीन द विकेट. आणि ज्या आपण आकर्षक चमचमात्या ट्रॉफ्या पाहतोय ते मात्र या चौघांच्या माध्यमातून आपल्याला लाभल्या आहेत. मॅच मध्ये देखील पाहिलं एक हाय स्कोरिंग एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 38 धावा पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये सामना जिंकला तो म्हणजे मयंक वॉरियर्स या संघाने. आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये आपण प्रवेश केला आणि पहिले सत्र मात्र समाप्त झालं. आणि पहिल्या सत्रामध्ये खेळत असताना जे के ग्रुपनी धावा केल्या त्या म्हणजे तब्बल 37 धावा. विनंती असेल मंगेश दादा पुरी सत्कार मूर्ती यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. विनंती असेल बाबूदादा भागणे आणि मयूरदादा मोरे तुमच्या शुभ हस्ते मंगेश दादा पुरी इथे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि शाल सामन्याला आपण सुरुवात होत असताना पाहतोय. मैदानामध्ये प्रथम षटक हातात आहे ते म्हणजे दिनू. त्याच्यानंतर आपण प्रफुल्लदादा अंडागळे यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मयूरदादा मोरे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि स्पर्धेची ओळख म्हणून शाल आपण प्रदान करतोय. त्याच्यानंतर संदेशदादा बनसोडे यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. उमेशदादा राऊत यांच्या शुभ हस्ते त्याच्यानंतर तुषारजी पवार यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. तुषारजी पवार यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. उमेशदादा राऊत यांच्या शुभ हस्ते तर वळूया मॅच कडे. काय झालं दोन चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 2 एका बाईकच्या स्वरूपामध्ये. आणि आता मात्र
इट इज अ वाईट कॉल. पंचांकडून इशारा येतोय. धावसंख्येत एकनी मात्र भर पडेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी लाईन लेंथ मात्र या चेंडूवर मात्र खराब होती. पण दिनू नावाजलेला गोलंदाज आहे. सुरेख गोलंदाजी दिनू यांच्या माध्यमातून अक्षरशः पायामध्ये अजिंक्य दिवेकरच्या अक्षरशः जणू काही बेड्या ठोकल्यात आणि त्या बेड्या मात्र आता तोडाव्या लागतील. ते म्हणजे पियुष अंचनला. कारण दोघांना शांत राहून चालणार नाही. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. तुम्हाला हाणामारी जरूर करावी लागेल. रिव्हर्सचा फटका. चेंडू मात्र आता जातोय सीमारेषा पार. प्रथमेश 11 आणि ठाकूर डेव्हलपर्स. आणि आपण पाहतोय दुसरं षटक. पॉवर प्ले मात्र आता खुला झालाय. पण धावा मिळेल एक. कारण मंगेशदा पुरी यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला जातोय. ठाकूर डेव्हलपर्स विपक्ष प्रथमेश 11. एक बिग फाईट लढत. बॅटची कडा. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त जरी झाल्या नसल्या तरी बॅटची मात्र कडा घेतली आहे. आणि जाल में अजिंक्य दिवेकर इज अ बॅक टू द पॅव्हलियन. डीजे वाईट चेंडू. आणि प्रथमेश 11 याने नाणेफेकीचा कौल मात्र आपल्या पदरामध्ये पाडून निर्णय लवकरात लवकर कळवायचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाज बाद. मनोज पांचालीचा बॅक टू द पॅव्हलियन. डीजे आतापर्यंत निलेशचा जर आपण विचार केला, निलेश षटकाचा जर आपण विचार केला, अद्याप फक्त आणि फक्त 2 धावा दिल्यात आणि विकेट देखील 2 घेतल्यात. त्याही धावा देखील आपण बॅटने आलेल्या नाहीये, तर सवैरीच्या माध्यमातून धावा आल्या आहेत. पण आता मात्र मैदानामध्ये समीर राऊत चांगला फटका, नावाचा परिचय देत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. डीजे
आणि चौकाराच्या दिशेने मात्र चेंडू टोलवण्यात आला आणि यशस्वी फटका समीर राऊत यांच्या माध्यमातून. आता मात्र समीर राऊत यांच्यासाठी दुसरा चेंडू. चांगला फटका. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अवचितची मात्र संधी होती. रनिंग बिटवीन द विकेट मात्र आता तुम्हाला भर द्यावा लागेल, कारण चौकाराच्या नंतर आपण विचार केला स्ट्राईक रोटेशन करणं फार गरजेचं असतं. धावफलकावर धावा लागल्यात त्यामुळे तब्बल 15 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 8 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये अद्याप 7 धावा एकवटल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झाला. 2 चेंडू अजूनही उर्वरित शिल्लक असतील आणि 5वा चेंडू मात्र आता प्रगतीपथावर सज्ज असतील, ते म्हणजे पियुष अंचन आणि गोलंदाजीसाठी निलेश. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट खेळून काढायचा होता. ट्रॅव्हल होतोय टॉमच्या हातामध्ये. चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. चौकारानंतर 2 चेंडू स्वतःला बॅक केलं, स्वतःवर विश्वास ठेवला आणि मात्र 2 चेंडू अत्यंत सुरेख फेकले गेले. आता मात्र वाईट चेंडू. लाईन लेंथ खराब. एक धाव मात्र अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र एकवटली जाईल आणि धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 17 धावा. शेवटचे चेंडू मार्गस्थ. अजून एक स्वैरी चेंडू. 18 धावा. अजून एक वाईड चेंडू. कुठेतरी लाईन लेंथ पूर्णपणे खराब. आता मात्र स्वतःला तुम्हाला बॅक करावा लागेल. कॅप्टनला काहीतरी कानमंत्र देण्याची फार गरज आहे, कारण सामना सोडून चालणार नाहीये. कारण धाडस, चिकाटी आणि मेहनत तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोर वरून डाउनलोड करून मिळत नाही, ती स्वतःच्या अंगी असावी लागते आणि तुम्हाला इथे पूर्णपणे मेहनत, परिश्रम, कठोर परिश्रम करावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. लाऊड अपील असेल पंचांकडे, पण अपील मात्र फेटाळून लावतील. या सिटीचा नॉट आउट. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास मात्र थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा मात्र खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावा आल्या त्या म्हणजे तब्बल 19 धावा. या षटकामध्ये स्वैर चेंडूंचा जर आपण विचार केला तर तब्बल 5 ते 6 स्वैर चेंडू फेकण्यात आले. बाबू आता बागणे, तुम्हाला विनंती असेल कृपया करून स्टेजवर यायचंय. आता मात्र कुठेतरी ठाण मांडलाय तो म्हणजे पियुष आणि समीर राऊत यांनी, कारण मागच्या षटकामध्ये पूर्णपणे आतिषबाजी केली समीर दादा राऊत यांनी एका मोठ्या फटक्याची आणि मात्र आतापर्यंत पियुषचं नावाचं वादळ मैदानामध्ये झंझावलं नाहीये, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्यात. पण किती वेळ शांत राहणं हे पाहणं फार गरजेचं असेल. किती वेळ शांत राहत आहे. बोथ टीम्स तुम्हाला एक सूचना असेल, सर्व टीम्सना एक सूचना असेल की रिव्ह्यू मात्र फक्त तुमच्याकडे एकच असेल, तो म्हणजे रनआउट आणि स्टंपिंग साठी. नो वाईड वगैरे साठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही आणि तोही देखील एकच रिव्ह्यू असेल. पंचांना मात्र ती सुविधा असेल की तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. पंचांना सुविधा असेल. खोलवा डब्याचा चेंडू, सुरेख फटका. चेंडू मात्र सीमारेषा पार. चौकार.
2 चेंडू झालेत आणि धावा झाल्या त्या म्हणजे 24 धावा. 24 ऑन बोर्ड. 38 धावांचं आव्हान असेल. तब्बल 14 धाव्यांचं अजूनही गरज असेल ती म्हणजे आज्ञा 11 या संघाला आणि 14 धाव्या मात्र रोखाव्या लागतील ते म्हणजे JK ग्रुप या संघासाठी. 10 चेंडू मध्ये तब्बल 14 धाव्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका जर बॅट मधून आला तर मात्र सामन्याचं चित्र मात्र थोडंसं बदलून जाईल. पण एखाद दुसरे डॉट चेंडू विकेट आल्या तर मात्र कुठेतरी दडपण निर्माण होईल ते म्हणजे आज्ञा 11 या संघासाठी. अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय की समीर राऊत अजूनही ठाण मांडून बसले आहेत आणि पंचांकडून इशारा येतोय येस इट इज अ नो बॉल. फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 25 धावा. फुलटॉस चेंडू कुठेही ट्रॅव्हल करू शकले असते पण ट्रॅव्हल केला चौकाराच्या दिशेने पूर्णपणे चोख प्रत्युत्तर देत असताना रक्षण पूर्णपणे समर्पण आपल्या संघासाठी. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 30 धावा. 7 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 4 बॉल. डॉट चेंडू. आता मात्र शेवटचे चेंडू मात्र मार्गस्थ असेल. 7 चेंडू आणि तब्बल 8 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 8 धावा समीकरण मात्र आता खुलं झालंय. आता मात्र फलंदाज बाद त्रिफळाचीत समीर राऊत आता मात्र जबाबदारी असेल ती म्हणजे रोशन गायकवाड. सुरेख चेंडू तेवढं सुरक्षित रक्षण दिनियोंच्या माध्यमातून पण एका धावेमध्ये रूपांतर केलंय चांगल्या फटक्याचं. आणि आता गरज असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची. 7 धाव्यांची. चांगला चेंडू रोशन गायकवाड. एक डॉट चेंडू मात्र दडपण वाढवत जाईल ते म्हणजे आज्ञा 11 या संघाकडे कारण आता चेंडू राहिले ते फक्त आणि फक्त 4. येस वाईट कॉल. पंचांचे हात समांतर मात्र धावा मिळतील अवांतर आणि धावसंख्येत 1 नि भर. धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. 6 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. सुरेख सुरेख धावचीची संधी. येस 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 इट इज आउट कॉल. आणि धन्यवाद. जर आपण विचार केला या षटकाचा तर षटक मात्र कसं फेकावं. माझ्या मते रोशन गायकवाड एक नॉन रेग्युलर बॉलर आहेत. बॅटिंग वर जास्त भर देतात पण
वेळ पडली संघावर तर मी गोलंदाजी देखील करू शकतो आणि चांगली गोलंदाजी केली. अद्याप जर आपण 4 षटकांचा विचार केला फक्त आणि फक्त एकच धाव अतिरिक्त धाव गेलेली आहे आणि आता समीकरण असेल ते म्हणजे तब्बल 3 चेंडू आणि 6 धावा. एखादा डॉट चेंडू मात्र सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाज बाद डीजे धन्यवाद. 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. मॅच होती 6 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज होती पण आता मात्र गरज आहे ती म्हणजे 2 चेंडू आणि 6 धावा. एक वाईड आलाय आणि एक सिंगल आलाय बस. चला फटका तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण दिनू यांच्या माध्यमातून. आता मात्र सामना 1 चेंडू आणि 5 धावा. 1 मिनिट कॅल्क्युलेट करावं लागेल. पहिल्या विकेट काउंट केल्या जातील. पहिली सिंगल विकेट काउंट. 6 विकेट आणि ह्यांच्या अरे एक वाईट टाकलाय आणि सिंगल पण घेतलाय. 2 3 4 सिंगल पण घेतलाय. 4 आणि 5 9 विकेट. 9 विकेट त्यांच्या 9 आहेत. समोर 4 ला गेले. 9 गेलेत. 9 बॅटिंग वाल्यांनी चौका मारला तर सांगून दे. चौकार जर या चेंडूवर लगावला तर मात्र सामना जिंकू शकतात विकेट विन मुळे. विकेट विन मुळे जर या चेंडूवर चौकार लगावला तर सामना मात्र आदना 11 हा संघ मात्र जिंकू शकतो. पण चौकार मारायला देतील का रोशन? आता मात्र शेवटच्या चेंडू प्रगतीपथावर आणि सामना जिंकला तो म्हणजे JK ग्रुप या संघाने. तो म्हणजे दादा रोशन गायकवाड आणि विनोद असेल रोशन दादा